चला नमस्कार. सरळ सेवा भरती 2026-27 साठी मराठी व्याकरण अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन व्याकरणावरती विचारले. तुमच्या सगळ्या सरळ सेवेला क्वेश्चन विचारतात, ज्यामध्ये एमपीसी सुद्धा क्वेश्चन विचारते. आदिवासी विभागाचा चौकीदार पेपर असेल, वनरक्षक भरती असेल, एक्साईज पोलीस असेल, पोलीस भरती असेल, नगर परिषदेची आत्ताच लवकरच जाहिरात येणार आहे. त्यामुळे TCS ने विचारलेले क्वेश्चन आपली टेस्ट सिरीज सुद्धा सगळ्यांच्या टेस्ट सिरीज सुरू झालेला आहे. टेस्ट सिरीज जॉईन करायचं असेल तर हा नंबर आहे, या नंबरला तुम्ही संपर्क करा. जास्त वेळ आपण घेत नाही, लगेच सुरुवात करूया. बघा, जास्त फोकस TCS चा कशावर असतो लक्षात ठेवा. तुम्ही जर पाहिलं असेल तर बघा, तळ हातावरील फोडाप्रमाणे जपणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ तुम्हाला ओळखायचा. कुठला आहे? तळ हातावरील फोडाप्रमाणे जप. वाक्यप्रचार दिलाय, योग्य अर्थ काय आहे? दुर्लक्ष करणे, खूप त्रास देणे, अतिशय तळ हातावरील फोडाप्रमाणे म्हणजे काय? अतिशय काळजी घेणे, हा त्याचा वाक्यप्रचार योग्य अर्थ आहे. पुढे घेऊया. बघा, विधायक या शब्दाला विरोधार्थी शब्द, हा 1000 वेळा विचारला TCS प्रश्न. कुठला? विधायक या शब्दाला विरोधार्थी शब्द कुठला आहे? तर विघातक. विधायक याला विरोधार्थी कुठला आहे? विघातक. पुढचं, पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द खालील कोणता नाही? आता बघा, प्रश्न नीट वाचा, काय म्हणतंय ते पण लक्षात ठेवा, कारण इथं प्रश्न व्यवस्थित नाही वाचला. पक्षी दिलाय, या शब्दाला समानार्थी शब्द काय विचारलंय? कोणता? इथपर्यंत वाचला, प्रश्न चुकला. नाही म्हणते. कुठला नाही? पक्षासाठी. पक्षासाठी खग हा शब्द पक्षासाठी समानार्थी. विहग हा सुद्धा आहे. द्विज हा सुद्धा आहे. द्विज ब्राह्मण दात, दातासाठी सुद्धा आहे, पक्षासाठी सुद्धा समानार्थी. अर्णव हा आहे समुद्र, त्यालाच रत्नाकर सुद्धा म्हणतात. रत्नाकर, अर्णव हे कशासाठी समानार्थी शब्द आहे? तर समुद्रासाठी आहे. खूप वेळा क्वेश्चन विचारला हा सुद्धा पक्षावरती. ओके, चल पुढं. ज्याला कोणीही शत्रू नाही असा या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडायचा. ज्याला कोणीही शत्रू नाही असा कोण आहे शब्दसमूह? निशत्रू, बरोबर आहे, पण तो शब्दसमूह आहे का? एक शब्द नाहीये. निशत्रू. अल्पशत्रू हा पण नाहीये. शत्रू विनाशक हा पण नाही. तर अजात शत्रू म्हणजे ज्याला कोणीही शत्रू नाही असं त्याला म्हणतात अजात शत्रू. उंट या शब्दाचं स्त्रीलिंग रूप, अनेक जण चुकतात. सोपं आहे परंतु घाई गडबडीत चुकतात. उंट हा शब्द दिला, या शब्दाचं स्त्रीलिंग रूप कुठले तुम्हाला ओळखायचं सांगितलंय. तर अनेक जण उंटी करतात तर नाही, तर सांडणी. उंट या शब्दाचं स्त्रीलिंग रूप काय? सांडणी. जसं बैल आहे, बैल हा शब्द दिला, या बैल शब्दाचं स्त्रीलिंग रूप जर विचारलं तुम्हाला तर काय आहे? गाय आहे. तसंच उंट या शब्दाचं काय? उंटीन नाही तर सांडणी हे स्त्रीलिंग रूप आहे. पुढं, अचूक शब्द शुद्ध शब्द कुठला आहे तो ओळखायचा आहे. आणि लक्षात ठेवा, हा आशीर्वाद खूप वेळा विचारलाय. पहिली वेरंटी आहे का? पहिली आहे का? पहिली आहे का? नाही तर दुसरी. आशीर्वाद, आ सी र, रचा उच्चार तुम्ही याच्यावर आशीर्वाद, हे लक्षात ठेवा. काय? तुमचा आशीर्वाद हा शब्द आहे शुद्ध शब्द आणि खूप वेळा विचारून झालेला आहे. चल पुढे घेऊया. पुढचा क्वेश्चन 7 नंबरचा. कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा योग्य अर्थ काय? कोल्ह्याला काकडी आवडते. लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात. प्रत्येक गोष्ट वेळेवर मिळते. मूर्ख माणूस लोभी असतो. तर काय म्हणते? कोल्हा काकडीला राजी म्हणजे काय? थोडस जरी मिळालं ते समाधान मिळेल, थोडं मिळालं ना सोडून द्या म्हणजे काय? लहान माणसे थोड्या गोष्टीने काय होतात? संतुष्ट होतात. त्याचं करेक्ट अर्थ आहे. पुढे आहे लाट या शब्दाचं अनेक वचनी रूप. बघा, समुद्राची लाट आहे, समुद्राची लाट आहे, एक लाट. आणि लाटा खूप साऱ्या उतरल्या, त्याला काय म्हणतात? लाटा. काय म्हणतात? लाट. लाट या शब्दाचं लाटी नाही, लाटे नाही, लाट्या बी नाही, तर काय? लाटा. अनेक वचनी रूप आहे. पुढे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कारण आजपासून आपली मराठीची संपूर्ण सिरीज सुरू झालेली आहे, फ्री मध्ये असेल, काळजी करू नका. चला, MPSC गटकचा सुद्धा जो काही सिलेबस येणार नव्याने त्याच्या सुद्धा 50 प्रश्न तुम्हाला मराठी व्याकरणचे असणार आहे. मुलगा पुस्तक वाचतो या वाक्यातील प्रयोग कुठला ओळखायचा? प्रयोग. बघा, पहिलं क्रियापद बघायचं, वाचतो आहे, ज्याला नारा नारे प्रत्यय लावायचं. वाचणारा कोण? तो मुलगा, म्हणजे हा कर्ता आहे वाक्यातला. आणि कर्त्याला जर प्रत्यय नसल, कर्त्याला प्रत्यय नसल तर तो भावे प्रयोग कधीच नसतो, तो कर्मणी प्रयोग कधीच नसतो, तो संकर प्रयोग सुद्धा.
व कुठला आहे तर कर्तरी प्रयोग. त्याच्यात सुद्धा जर अकर्मक कर्तरी असेल सकर्मक कर्तरी असे दोन ऑप्शन असतील तर बघा, वाचणारा मुलगा, वाचलेलं पुस्तक, यातलं पुस्तक कर्म आहे. वाक्यात कर्म असेल तर तो असतो सकर्मक. काय असतो? सकर्मक कर्तरी प्रयोग. हा आहे कर्तरी प्रयोग. पर्याय क्रमांक 1 तुमचा करेक्ट. प्रयोग आहे आपल्या प्लेलिस्ट मध्ये मराठी व्याकरण प्रयोग सगळा व्यवस्थित शिकवलाय, तो बघून घ्या. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. सोपा आहे. पाणी शब्द दिलाय, त्याचा समानार्थी शब्द कुठला आहे तो तुम्हाला ओळखायचा. मग काय, पहिलंच जल म्हणजे पाणी, जय, जल, पय, तोय, अंबू, हे काय पाण्यासाठी समानार्थी शब्द आहे. अनल म्हणजे विस्तो, समीर म्हणजे वारा, सरिता म्हणजे नदी, तर जल त्याचा समानार्थी शब्द आहे. पुढं, खाई त्याला खवखवे या म्हणीच्या विरुद्धार्थी अर्थाची म्हण ओळखायची. बघा, खाई त्याला खवखवे या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण ओळखायची आपल्याला. जर समानार्थी अर्थाची म्हटली असती तर मग चोराच्या मनात चांदणे ही झाली असती समानार्थाची म्हण. गर्वाचे खर खाली येणार नाही, अतिथी माती नाही. कर नाही त्याला डर कशाला ही झाली त्याची विरुद्धार्थी म्हण करेक्ट. कशाची? खाई त्याला खवखवे. काहीतरी चूक केली, पाप केलेली आहे तर त्याच्या मनामध्ये ती ठक असते, परंतु काहीच नाही केलं तर काय, त्याला कर नाही तर डर कशाला, त्याच्या विरुद्धार्थी म्हण आहे. आणि त्याच्या समानार्थी काय, चोराच्या मनात चांदणे, खाई त्याला खवखवे, या दोन्ही समानार्थी म्हणी आहे. पुढचं 12 नंबरचा क्वेश्चन आहे, विद्वान या शब्दाचं स्त्रीलिंग रूप कुठलं आहे? तर इथं सुद्धा अनेक जण चुकतात. काय, विद्वानी, पंडिता अजिबात नाही. तर विद्वान या शब्दाचा जे काय स्त्रीलिंग रूप आहे ते विदुष आहे. काय, विदुष. विद्वानचं विदुष दोन्ही संस्कृत शब्द आहे. डोळे पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? डोळे स्पष्ट दिसू लागणे, खूप घाबरणे. डोळे पांढरे कधी होतात रे बाबांनो? एक तर तुम्ही खूप घाबरलाय किंवा काहीतरी लागले म्हणजे डोळे पांढरे होणे. स्पष्ट दिसू लागणे नाही, डोळ्याचा आजार होणे, नवल वाटणे काय, तर खूप घाबरणे किंवा मरण पावणे त्यावेळेस डोळे पांढरे होणे असं म्हणतात. पुढं, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा. आकाश म्हणजे काय, नभ. काय, आकाशासाठी शब्द समानार्थी. आकाश म्हणजे आपण आभाळ म्हणतो, तर नभ सुद्धा आहे आणि अंबर सुद्धा आहे. खग म्हणजे पक्षी, खग हा शब्द पक्षासाठी समान शब्द आहे. म्हणजे अ आणि ब तुमचं करेक्ट आहे. पुढे, स्वतःचे काम स्वतः करणे या अर्थाची म्हण ओळखायची आहे. आता इथं बघा थोडीशी, स्वतःचे काम स्वतः करणे या अर्थाची म्हण ओळखायची आहे. हाताच्या कंकणाला आरसा कशाला हे आहे का? नाही. राजाला दिवाळी काय माहित, रोजच जो श्रीमंत त्याला काय माहिती दिवाळी काय, रात्र थोडी सोंगे फार नाही. तर आपापले राम राम हे काय, तर स्वतःचे काम स्वतः करणे त्याला अर्थाची म्हण आहे. पुढं, विभक्ती प्रत्यय ओळखा. तर इथे तुम्हाला राम दिलंय, त्याला प्रत्यय लावलाय ने. ने, मग ने हा जो प्रत्यय, ने, निशी, ई, हे प्रत्यय तृतीयचे. द्वितीयचे काय, ठीक आहे, षष्टीचे काय. शुद्ध वाक्य कुठले ओळखायचे? टीसीएस असे प्रश्न खूप वेळा टाकतेच, तुम्हाला 100% असत. काय, शुद्ध वाक्य कुठलं? त्याने अभ्यास केला, त्याने अभ्यास केला, बरोबर आहे. त्याने अभ्यास केला हे बरोबर वाक्य. पुढचं, त्याने अभ्यास केले, इथं केला पाहिजे होता, केले केलं चुकीचं आहे. तो अभ्यास करतो, इथं काय पाहिजे होतं, तो अभ्यास करतो, चुकीचं आहे. त्याने अभ्यास केला, अभ्यासाला काय, त्याने अभ्यासाला काय, त्याने अभ्यास केला इतकंच पाहिजे, हे पण चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 तुमचं करेक्ट आहे. असे तुम्हाला एक 4 ते 5 प्रश्न विचारतील, लक्षात ठेवा, सेम याच रिलेटेड. शुद्ध वाक्य कुठलंय ते ओळखायचं. चला, कधीही न विसरता येणार या शब्द समूहासाठी एक शब्द. जे विसरताच येणार नाही, जे विसरू शकत नाही, त्याला काय म्हणतात? शब्द समूहाला काय म्हणतात? अविस्मरणीय. विस्मरणीय का नाही रे, स्मरणीय, विस्मरण नाही, अविस्मरणीय. आणि शब्द सुद्धा लक्षात ठेवा, कधीही न विसरता येणार त्याला अविस्मरणीय म्हणतात. चला, लाईक करून द्या, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण रेग्युलर तुमची मराठी व्याकरणची बॅच आता सुरू होत आहे फ्रीमध्ये. चला, घोडा हा शब्द दिलाय, या शब्दाचं अनेक वचन. घोड्याचं अनेक वचन काय होतं रे? एक घोडा दिसतोय, किती घोडे आहेत ते? तर काय, घोडाचं घोडा राहत नाही, घोडी होत नाहीये, घोड्या होत नाही, तर घोडे. घोडा या शब्दाचं अनेक वचन काय होतं? तर घोडे. लक्षात ठेवा, घोडे. पुढं,
नवल करणे या शब्दाचा किंवा अर्थाचा वाक्यप्रचार ओळखायचा. नवल करणे, नवल म्हणजे काय करणे, नवल नवल झाले म्हणजे काय झाले, आश्चर्य झालं त्यांना. एखादी मोठी खूपच इमारत पहिल्यांदाच पाहिली, इतकी उंच, अरे बापरे, म्हणजे ते काय आश्चर्य, नवलच झालेला. म्हणजे काय, अर्थाचा वाक्यप्रचार ओळखायचा. तोंडात बोट घालणे, डोळे विस्मारणे का डोळे, असे नाही. आकाश ठेंगणे होणे काय नाही. हातावर तुरी देणे काय नाही, तर तोंडात बोट घालणे. नवल करणे या अर्थाचा वाक्यप्रचार होतो. तोंडात बोट घालणे अर्थात त्याला खूप आश्चर्य झालेलं आहे. करपण म्हणजे कंजूस या शब्दाचा विरोधार्थी शब्द कुठला. एखादा व्यक्ती खूपच कंजूस आहे, करपण कुरपण काही ठिकाणी आहे, म्हणजे त्याच्या विरोधार्थी कसा असणार आहे, गरीब असणार आहे का, धनवंत असेल, दारिद्र्य आहे का नाही. मग धनवान उदार, तर त्याच्या विरोधार्थी उदार शब्द लक्षात ठेवा. धनवान आहे पण तो पैसे कोणाला देत नाही, मग कंजूसच झाला. उदार म्हणजे जो उदार आहे, पैसे देतोय किंवा उदारपणा दाखवतोय, त्याला उदार म्हणतात. चला 22, वाघाची डरकाळी तशी हत्तीची काय. वाघ काय करतो, डरकाळी फोडतो मोठी. वाघ डरकाळी फोडतोय, तर हत्ती काय करतो, हत्ती चित्कार. हत्ती मोठ्याने जे काय हे करतो त्याला काय म्हणतात, चित्कारणे. चित्कार. वाघाची डरकाळी, हत्तीची चित्कार. हे लक्षात ठेवा, एक प्रश्न विचारतात आणि एकाच प्रकारे प्रश्नाने मग तुमचं सिलेक्शन होऊन जात नाही किंवा होतं. त्यामुळे हे प्रश्न महत्वाचे. यथाशक्ती या शब्दाचा समाज ओळखायचा. यथा, गैर, बैर, यथा, गैर, बैर, हे सगळे काय आहेत किंवा सुरुवातीला आ लागले असतं, तर हे सगळे अविभाव समाजाचे उदाहरण आहेत. कुठलं, अविभाव समाज. पहिलं पद प्रधान आहे, अविभाव होत. अविभाव. 24, दिवाळी हा शब्द कोणत्या प्रकारचं नाम आहे. नावामधील माहिती तुम्हाला, नाम कोणकोणते आहेत. दिवाळी कुठलं आहे, सामान्य नाम आहे का दिवाळी, भाववाचक नाम आहे का, धातुत्सर्जित नाम आहे का, तर काय ते विशेष नाम. दिवाळी काय एक विशेष नाम आहे. सण, सामान्य नाम काय असतं, सण. सण आहे, उत्सव आहे, सण उत्सव हे तुमचे सामान्य नाम झाले. पण सणामध्ये कुठली दिवाळी आहे, दसरा आहे, हे सगळे विशेष नाम झालेले आहे. ठीक आहे. पुढे 25, काळ ओळखायचा आहे. मी गावाला जात आहे. कुठं जातोय मी, काळ ओळखा. मी गावाला जात आहे. बघा, मी गावाला जात आहे, क्रिया चालू आहे. क्रिया पूर्ण झाली का, नाही. मी जातोय, गावाला जात आहे, मी गावाला जात आहे, क्रिया चालू आहे. म्हणजे चालू आहेचा अर्थ साधा वर्तमान काळ आहे का, नाहीये. पूर्ण झाली का क्रिया, नाहीये. रीती वर्तमान काळ नाही, तर अपूर्ण वर्तमान काळ आहे. मी गावाला जात आहे, चालू आहे क्रिया, अजून अपूर्ण क्रिया आहे, म्हणजे काय, अपूर्ण वर्तमान काळ आहे. पर्याय क्रमांक. लक्षात ठेवा, हे 25 प्रश्न महत्वाचे आहेत. टीसीएस तुम्हाला विचारताना सेम हाच पॅटर्न ठेवून असेच क्वेश्चन विचारतात. चौकीदार पदाचा पेपर असेल, आता मनपाचा पेपर आहे संभाजीनगरचा, तर तुम्हाला हेच प्रश्न दिसतील. ओके. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरू नका. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो जॉईन करा. ठीक आहे. आणि फ्रीमध्ये बॅच सुद्धा सुरू झाले. आपलं जे काय ऍप आहे श्री अकॅडमी, ते पण डाउनलोड करून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची सुद्धा लिंक दिलेली. ठीक आहे. थांबतो.